विद्यार्थी मित्रांनो, आजचा नवा दिवस, नवी कथा। आज आपण जी कथा पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे दोन हिरे। एक व्यापारी असतो आणि तो उंट खरेदी करण्यासाठी त्याचा बाजारामध्ये जातो। बाजारामध्ये गेल्यानंतर बरीच उंट पाहतो। एक उंट त्याला आवडतो। त्या विक्रेत्यासोबत व्यापारी त्या उंटाचा सौदा करतो। सौदा केल्यानंतर त्याची किंमत ठरते। तो त्याला ती किंमत देऊन उंट घेऊन व्यापाऱ्याचा सेवक आणि तो घरी येतात। घरी आल्यानंतर ज्यावेळेस व्यापारी त्याच्या सेवकाला सांगतो उंटावरचा खोगीर काढून घे, आणि ज्या वेळेस तो शिपाई त्या उंटावरचा खोगीर काढतो त्यावेळेस त्या खोगीराच्या खाली एक मखमली पिशवी असते आणि तो सेवक ती पिशवी उघडून बघतो तर आतमध्ये हिरे असतात। तो लगेच पळत पळत मालकाकडे येतो आणि मालकाला म्हणतो, मालक मालक हे पहा ना, त्या पिशवीमध्ये काय, याच्यामध्ये हिरे, मौल्यवान हिरे आहेत। मालक म्हणतो, पाहू जरा इकडं। मालकानं पाहिल्यानंतर मालकानं सांगितलं की आताच्या आता आपल्याला परत जाऊन त्या विक्रेत्याची आपल्याला ती पिशवी परत करायची। नोकर म्हणतो, कोणालाच माहित नाही, याचा काही बोबाटा होणार नाही, आपण ही पिशवी ठेवून घेतली तरी चालेल। तेवढ्यावर मालक म्हणतो, नाही, आपण त्याच्याकडून फक्त उंट घेतलाय, त्याची हिऱ्याची पिशवी नाही। आणि मग तो मालक लगेच त्या बाजारामध्ये परत येतो। तो जो उंट विक्रेता असतो त्याची पिशवी तो त्याला परत देतो। परत दिल्यानंतर तो जो विक्रेता असतो तो खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, तुमच्यासारखी इमानदार माणसे या जगामध्ये खूप कमी उरली जातात आणि माझ्याकडून तुम्हाला यापैकी कुठलाही एक हिरा घ्या, या हिऱ्यापैकी कुठलाही एक हिरा तुम्ही निवडा आणि तो तुम्हाला माझ्याकडून बक्षीस म्हणून ठेवा। व्यापारी म्हणतो, नाही नाही, मी तुम्हाला योग्य किंमत देऊन माझा उंट खरेदी केलेला आहे, मला तुमच्याकडून आता अशा काही गोष्टीची अपेक्षा नाही, म्हणून मला हिरा नको। मग विक्रेता खूप आग्रह करतो, नाही नाही म्हणे, तुम्हाला एक तरी ह्यातला हिरा तुम्हाला घ्यावाच लागेल, अतिशय मौल्यवान हिरे असतात। आणि मग त्यानंतर तो व्यापारी म्हणतो, हसला आणि तो म्हणाला, अहो, तुम्हाला ही पिशवी परत करण्यापूर्वीच मी यामधले दोन हिरे काढून घेतलेले आहेत। असं म्हणल्यानंतर तो विक्रेता घाबरतो ना, त्याला राग येतो। तो पटकन लगेच काय करतो, ती हिऱ्याची पिशवी खाली पालती करतो अशी, आणि हिरे सगळे त्याचे काउंट करतो, मोजून बघतो तर हिरे जेवढे होते तेवढेच असतात। आणि मग तो म्हणतो, तो विक्रेता त्या व्यापाऱ्याला म्हणतो, अहो, तुम्ही तर म्हणलात मी यातले दोन हिरे काढून घेतले होते, पण माझे जेवढे हिरे आहेत तेवढे तर यामध्ये आहेतच, मग तुम्ही कोणते दोन हिरे काढून घेतले? त्यावर व्यापारी म्हणाला, मी प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान हे दोन हिरे काय केलेत, काढून घेतलेले। काय बोध घ्यायचा मित्रांनो या कथेतून? अरे मित्रांनो, स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा हे दोन हिरे आपल्याकडे आहेत, आणि हे आपल्याकडे आहेत की नाही हे शोधण्यासाठी आपण स्वतःमध्ये डोकावलं पाहिजे। ज्याच्याकडे हे दोन हिरे आहेत ना, तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती। अरे मित्रांनो, आपल्याला माहितीये, आपल्या हक्काचं नसतानाही घेण्याची ज्यावेळेस इच्छा झाली त्यावेळेस आपलं महाभारत घडलं, आणि हक्काचं असूनही सोडून जाण्याची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस रामायण घडलं, बरोबर की नाही? आपल्याशी कोण कसं का वागेना, आपण सगळ्यांशी चांगलं वागायचं, इतकं चांगलं वागायचं की विश्वासघात करणारा पुन्हा आपल्या जवळ येण्यासाठी काय झाला पाहिजे, तळमळला पाहिजे। ठीक आहे, खूप खूप धन्यवाद।